नमस्कार, माझे नाव ऋतुजा गायकवाड। आज मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना, शिष्यवृत्ती आणि त्यांची अंमलबजावणी या विषयावर बोलणार आहे। आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो विकासाच्या आत नेहमी दडला गेला, आणि अत्यंत महत्त्वाचा असूनही जो अनेकदा दुर्लक्षित राहिला, तो विषय म्हणजे शिष्यवृत्ती योजना। असं म्हणतात माणुसकीच्या नात्याने जेव्हा देश उभा राहतो तेव्हा न्याय नाही तर योजना शिष्यवृत्ती जन्माला येतात, जन्माला येतात। आज बोलूया याच न्यायावर जो गरिबीचा कवच भेटेल आणि शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्ग खुले करील, आणि तो विषय म्हणजे शिष्यवृत्ती योजना। खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। तर ज्योतिबा महात्मा फुले म्हणतात की विद्येविना गती गेली, मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि एवढे अनर्थ फक्त एका अविद्येमुळे घडले। म्हणजे त्यांच्या त्या काळातही त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलं, आणि आज या स्पर्धेच्या युगात आम्हाला खरंच ते शिक्षण मिळेल का ही देखील शाश्वती आम्हाला वाटत नाही। कारण आमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना ते शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखाच नाहीये, आणि मग तेव्हा खरंच वाटतं अशा वेळी शिक्षण हा खरंच आपल्या देशाचा पाया आहे का? आज आपण म्हणतो शिक्षण हा आमच्या देशाचा पाया आहे, मग तोच देशाचा पाया जर आर्थिक अडचणीमुळे थांबला तर तोच आमच्या देशाचा पाया ढासळणार नाही का? आज आपण म्हणतो समानता, मुलगा मुलगी समानता किंवा गरीब श्रीमंत समानता, मग ती समानता नेमकं कोणती? ती समानता ही फक्त उच्च नीचची नाहीये, समानता आहे संधीची। आम्हाला ती समानता हवी आहे संधीची, कारण श्रीमंत मुलगा कमी मेहनत करूनही शिक्षण घेतो, तर गरीब मुलगा जास्त मेहनत करूनही त्याला शिक्षण भेटत नाही ना। तेव्हा मग खरा प्रश्न पडतो, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन। जगावं की मरावं हा एकच सवाल डोळ्यापुढे उभा राहतो जेव्हा आम्हाला आमचंच भविष्य आमच्या डोळ्यांसमोर अंधारमय दिसतं। आज आम्ही म्हणतो की हे जग धावणार आहे, आणि याच धावणाऱ्या जगात आज प्रत्येकाला काही ना काहीतरी करून दाखवायचंय, स्वतःच्या पायावर उभा राहायचंय, आणि स्वतःच्या जिद्दीवर स्वतःचं एक नाव कमवायचंय। आज कुणाला शेतीत काहीतरी नवीन करून दाखवायचंय, कुणाला इंजिनियर व्हायचंय, कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला वकील, तर कुणाला IAS व्हायचंय। मग यासाठी काय हवंय आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना? यासाठी आम्हाला हवी आहे फक्त संधी, एक आशा आणि एक जिद्द, आणि ती आशा म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणि शिष्यवृत्तीची। आज आम्ही बघतो आमच्यासाठी शिष्यवृत्ती म्हणजे नेमकं काय? शिष्यवृत्ती म्हणजे आमच्यासारख्या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये चमक आणणारा विश्वास, एक विश्वास की तुम्हाला तुमच्या मेहनतीची, तुमच्या शिक्षणाची एक किंमत मिळेल, आणि तीच किंमत, तोच विश्वास आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये आस निर्माण करतो। शिष्यवृत्ती म्हणजे नेमकं काय हो? शिष्यवृत्ती योजना म्हणजे नेमकं काय? शिष्यवृत्ती योजना म्हणजे फक्त एका कागदावरची रक्कम किंवा तारखांची यादी नाहीये, तर भविष्याच्या चिंतेने आणि अनिश्चिततेने ग्रासलेल्या त्या मनाला दिलेला एक आधार आहे। ध्येयाचा प्रत्येक टप्पा पार करताना येणारा अनुभव, आनंद आणि उत्साह म्हणजे शिष्यवृत्ती। तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या आईच्या चेहऱ्यावरचा एक अभिमान, आणि बापाच्या चेहऱ्यावरचा तो समाधानाचा श्वास, हीच आहे शिष्यवृत्तीची खरी कमाई। मग तीच कमाई तुम्हाला मिळाली आहे का, हा सवाल माझा प्रत्येकाला आहे। खरं तर आज आपण बघतो अशी अनेक मुलं आहेत ज्यांची पात्रता असूनही त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, किंवा त्यांची पात्रता, बौद्धिक पातळी असूनही त्यांना शिक्षण घेता येत नाही ना। तेव्हा खरंच खंत वाटते आपल्या मनाची, आपल्या समाजाची, आणि आपल्या सरकारची, आणि आपल्या देशाची। कारण आमचा भारत देश असा आहे ना की यातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती आणि प्रत्येक भारतीय नागरिक हा फक्त आमच्या देशासाठी जगतो, आणि आमचा देशही फक्त आमच्यासाठी जगतो आणि आमच्यासाठीच काम करतो, अशी आमची भावना आहे, आणि ती तितकीच नितळ आहे जेवढी आमची भावना नितळ आहे। खरं तर आज आम्ही म्हणतो की देश आमच्या हिताचा आहे,
कारण भारत देश किंवा आपण म्हणतो जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा, इथपासून ते सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, इथपर्यंत आम्ही आमच्या भारत देशाचे गुणगान गातो. कारण आम्हाला माहिती आहे आमचं सरकार, आमचं केंद्र सरकार, आमचं राज्य सरकार आणि आमचा देश हा आमच्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे. आज आपण बघतो ना, महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, एवढंच नाही तर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, या सगळ्या शिष्यवृत्ती आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ना एक किल्ली देतात, एक भविष्याची किल्ली. त्याला खरं तर गुरु किल्लीच म्हणायला हवं. एवढंच नाहीये आमच्या विद्यार्थ्यांची झेप ही फक्त महाराष्ट्रापुरती, भारतापुरती मर्यादित न राहता आमच्या विद्यार्थ्यांचा ध्यास, आमच्या विद्यार्थ्यांची जिद्द आणि आमच्या विद्यार्थ्यांची आशा आणि आमच्याच विद्यार्थ्यांची पात्रता ही परदेशात जाऊन शिकण्याचीही आहे. हे समजून घेऊन आमचं सरकार आम्हाला फॉरेन स्कॉलरशिप देतं. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना या अंतर्गत विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकता येतं. निर्वाह भत्ता, जाण्या येण्याचा खर्च हे सर्व सरकार करतं आणि मग खऱ्या अर्थाने म्हणावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. फक्त एवढंच नाही, महाराष्ट्र किंवा भारत सरकार, केंद्र आणि राज्य सरकार अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदव्युत्तर या सर्व अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी किमान 82,000 शिष्यवृत्ती काढतं. तर त्यापैकी 50% शिष्यवृत्ती ही फक्त मुलींसाठी राखीव असते. आणि मगच आमच्यासारख्या मुलींनाही शिक्षणाचा हक्क तेवढाच बजावासा वाटतो आणि मुलाच्या खांद्याला खांदा लावून चालावंसं वाटतं. फक्त एवढंच नाही तर राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, आणि एवढंच नाही तर दिव्यांगासाठी सुद्धा शिष्यवृत्ती आहे की आपण कुठेतरी कमी होत, नैसर्गिक देखील कमी होत, तरी तुम्ही कमी नाही आहात, तुम्हालाही शिकण्याचा तेवढाच अधिकार आहे असं समजून घेऊन केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला दिव्यांगांसाठी देखील शिष्यवृत्ती देतं. आज आपण म्हणतो की शिष्यवृत्तीची अंमलबजावणी खरी होते की नाही हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण आजचा प्रत्येक युवक, प्रत्येक युवती आणि प्रत्येक भारतीय नागरिक फक्त एवढाच विचार करतो की जोपर्यंत मला माझ्या पोटाला 2 वेळची भाकरी मिळत नाही आणि जोपर्यंत मला माझ्या स्वप्नांची आस आहे तोपर्यंत या देशापेक्षा मीच महान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो आणि रोज आशात उठून मी मलाच नमस्कार करतो. अशी पदगड अवस्था असताना खरंच आम्हाला त्या शिक्षणाची अवस्था आणि त्या शिक्षणाची आस आहे आणि ती शिक्षण आम्हाला मिळेल असं वाटतं का? कारण आजचा प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक अधिकाऱ्याने कोणतीही फाईल चेक करताना एक आठवण ठेवा त्या गरीब चेहऱ्याची, जो मुलगा रात्रंदिवस अभ्यास करून एक शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी झटतोय. आठवण ठेवा त्या गरीब आईच्या चेहऱ्याची, जिला बघायचंय तिच्या गरीब मुलाला एका पायावर उभं राहिलेल्या मुलामध्ये त्याचं रूपांतर होताना. खरं तर आठवण ठेवा त्या बापाची ज्याने आयुष्यभर कोणासमोरच हात पसरले नाही आणि आता मुलाच्या शिक्षणासाठी ही शिष्यवृत्तीकडे आस लावून बघत बसलेला असतो. खरं तर कर्मचारी किंवा कोणताही सरकारी अधिकारी जेव्हा शिष्यवृत्तीची यशस्वी जर का त्याला एक अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याने ते काम हे फक्त कर्तव्य म्हणून नाही तर धर्म म्हणून केलं ना, तर कोणतीही शिष्यवृत्तीची योजनेची अंमलबजावणी ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपण बघतो फसवे प्रकार खूप आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा येथील शिष्यवृत्ती वितरणामध्ये अनियमितता आढळून आली आणि बघितल्यास कळलं की येथे 58 कोटींचा घोटाळा समोर आला. महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने 144 कोटींचा घोटाळा समोर आणला, तर 2025 मध्ये भोपाळमध्ये 58 कोटींचा घोटाळा समोर आला. 2025 मध्ये बेंगळुरूमध्ये तब्बल 1.35 कोटींचा घोटाळा समोर आला. आणि असं असताना खरंच असं वाटतं का अंमलबजावणी होईल? आणि म्हणूनच अंमलबजावणी करताना ध्यान ठेवा त्या एका गरीब चेहऱ्याची. जाता जाता फक्त एवढंच म्हणेन की आपल्याला वाटतं जसा देश पुढे जाऊया, देश सगळा चांगला चालावा असं सर्वांना वाटतं, पण व्यवस्थाच जर कमजोर असेल तर कोण पुढे जातं? शिष्यवृत्ती एक आशा आहे, तिला सत्यात उतरवायचं.
ठेवायचं आणि भ्रष्टाचाराला मुळापासून जाळायचं, या भ्रष्टाचाराला मुळापासून जाळायचं आणि अंमलबजावणी ही तेवढीच जोरात करायची, अंमलबजावणी ही तेवढीच जोरात करायची. धन्यवाद.